विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। तुम्ही इयत्ता 8वीत नागरिक शास्त्रात संयुक्त राष्ट्रांविषयी काही अभ्यास केलेला आहे। इयत्ता 9वीच्या राज्यशास्त्र विभागात पहिल्या प्रकरणामध्ये 2 जागतिक महायुद्धांबद्दल आपण अभ्यास केला मागील सत्रात। 1914 रोजी 1914 मध्ये सुरू झालेलं पहिलं महायुद्ध 1918 पर्यंत चाललं। हे महायुद्ध प्रचंड विनाशकारी होतं। अशा स्वरूपाचं विनाशकारी युद्ध जगात कुठे उद्भवू नये, शांतता कायम टिकून राहावी, आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे विवाद किंवा तंटे हे चर्चेच्या मार्गातून सोडविण्यात यावे, यासाठी पहिलं महायुद्ध संपलं आणि त्यानंतर 1920 मध्ये राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली होती। 1920 मध्ये स्थापन झालेला राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेने शांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले खरे, पण अवघ्या 19 वर्षात म्हणजे 1939 मध्ये दुसरे विनाशकारी महायुद्ध सुरू झाले। या महायुद्धाची व्याप्ती आणि तीव्रता पहिल्या महायुद्धापेक्षा अनेक पटींनी जास्त होती। दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बचा वापर करण्यात आला। दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान 1941-42 च्या सुमारास काही आंतरराष्ट्रीय नेत्यांना, प्रमुख राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय नेत्यांना पुन्हा शांततेची निकड वाटली आणि जगात शांतता टिकून राहावी, विनाशकारी युद्ध टाळले जावे। पुन्हा तोच मुद्दा की आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे तंटे किंवा विवाद हे युद्धाच्या नव्हे तर चर्चेच्या आणि शांततेच्या मार्गाने सोडविण्यात यावेत, यासाठी कायमस्वरूपी एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ सार्वभौम देशांनी निर्माण केलं पाहिजे असा विचार पुढे आला। 1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाली। जपानने बिनशर्त शरणागती पत्करली आणि दुसरं महायुद्ध संपलं। तेव्हा संयुक्त राष्ट्र संघटना ही राष्ट्रसंघाचंच एक नवीन रूप म्हणून एक आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं एक व्यासपीठ किंवा एक सार्वभौम देशाची एक आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात आली। या संयुक्त राष्ट्र संघटनेला पुढे संयुक्त राष्ट्रे म्हणून संबोधले जाऊ लागले। आजही त्याला आपण संयुक्त राष्ट्रे अर्थात युनायटेड नेशन्स म्हणून संबोधतो। आज आपण प्रस्तुत चौथ्या प्रकरणात राज्यशास्त्र विभागातल्या संयुक्त राष्ट्रांविषयीची माहिती या पहिल्या भागामध्ये घेणार आहोत। त्यात प्रामुख्याने संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेची पार्श्वभूमी, स्थापनेचा कालानुक्रम, संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे, तत्वे आणि संयुक्त राष्ट्रांची रचना, याशिवाय संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असलेल्या काही संघटना आणि संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेची वैशिष्ट्ये आणि कार्ये या उपघटकांचा विचार आजच्या पाठामध्ये आणि या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मित्रांनो, संयुक्त राष्ट्रांची पार्श्वभूमी मी पूर्वज्ञानामध्ये थोडीफार सांगितलेली आहे, कारण गेल्या वर्षी तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहेच। पुन्हा एकदा मुद्देसूदपणे मांडणी करतोय। 20व्या शतकाचा प्रारंभ म्हणजे 1914, दुसरं दशक सुरू होतं 20व्या शतकाचं। 1914 ते 1918 या कालावधीत पहिलं जागतिक युद्ध किंवा पहिलं महायुद्ध घडून आलं। हे विनाशकारी युद्ध होतं आणि अशा स्वरूपाचं विनाशकारी युद्ध टाळण्यासाठी 1920 मध्ये राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली। जगामध्ये विवाद असणाऱ्या देशांमधील विवाद मिटविण्यात अर्थात युद्ध टाळण्यामध्ये राष्ट्रसंघ अपयशी ठरला। प्रामुख्याने युरोप खंडामध्ये जर्मनी, इटली, स्पेन या
या देशांमध्ये हुकुमशाही प्रवृत्तीने डोके वर काढले आणि ही हुकुमशाही प्रतिबंधित करण्यात देखील राष्ट्रसंघाला अपयश आलं. जर्मनी आणि इटलीमधील हुकुमशहांनी आणि पूर्वेला आशिया खंडात जपानमधील साम्राज्यवादी सरकारने जो विस्तारवाद अवलंबला, त्यामुळे या देशांच्या शेजारी असलेल्या देशांचं सार्वभौमत्व धोक्यात आलं आणि त्यातून राजकीय अशांतता निर्माण झाली आणि त्यातून पुन्हा एकदा जग दुसऱ्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करू लागलं. अवघ्या 19 वर्षात राष्ट्रसंघाच्या स्थापनेपासून अवघ्या 19 वर्षात संपूर्ण जग दुसऱ्या महायुद्धाला सामोरं गेलं. 1939 मध्ये दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली. सप्टेंबर 1939, ऑगस्ट 1945 पर्यंत हे दुसरं महायुद्ध चाललं. पहिल्या महायुद्धाच्या तुलनेने दुसऱ्या महायुद्धामध्ये विध्वंस अधिक होता, त्याची तीव्रता अधिक होती, कारण अमेरिकेने जपानवर अणुबॉम्बचा वापर केला होता. जगात पहिल्यांदा एखाद्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राविरुद्ध अणुबॉम्बचा वापर करण्याची घटना दुसऱ्या महायुद्धात घडून आली होती. या दुसऱ्या महायुद्धादरम्यान जगातील सार्वभौम राष्ट्रांना आपल्या सामूहिक जबाबदारीची जाणीव झाली आणि प्रमुख सार्वभौम राष्ट्रांचे नेते एकत्र येऊन त्यांनी चर्चेला सुरुवात केली की जागतिक शांतता टिकविणारी एक आंतरराष्ट्रीय स्वरूपाची कायमस्वरूपी संघटना अस्तित्वात असली पाहिजे. युद्ध टाळण्यासाठी, शांतता कायम टिकविण्यासाठी अशा संघटनेच्या माध्यमातून सर्व राष्ट्रांनी सामूहिक जबाबदारीने प्रयत्न करण्याची निकड निर्माण झाली आणि तेथून या चर्चेला सुरुवात झाली. संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेचा कालक्रम 14 ऑगस्ट 1941 विन्स्टन चर्चिल, इंग्लंडचे पंतप्रधान अर्थात ब्रिटिश पंतप्रधान, आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट या दोघांमध्ये अटलांटिक करार झाला. या करारानुसार युद्ध संपल्यानंतर, म्हणजे दुसरं महायुद्ध संपल्यानंतर, युद्ध समाप्तीनंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय या चर्चेतून, या कराराद्वारे घेण्यात आला. या दोघांमध्ये झालेला निर्णय म्हणजे विन्स्टन चर्चिल आणि फ्रँकलिन डी रूझवेल्ट या दोघांमध्ये झालेला जो निर्णय म्हणजे अटलांटिक करार, यावर दोस्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये 1944 1944 आणि 1945 1945 मध्ये विस्तृतपणे चर्चा करण्यात आली, तपशीलवारपणे चर्चा करण्यात आली आणि त्या चर्चेद्वारे आंतरराष्ट्रीय संघटनेचं स्वरूप काय असावं त्याचा मसुदा तयार करण्यात आला. द ड्राफ्ट वॉज प्रिपेअर्ड. आणि मग अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्को या शहरामध्ये भरलेल्या सार्वभौम राष्ट्रांच्या परिषदेत 50 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मसुद्यावर स्वाक्षऱ्या केल्या आणि अशा रीतीने संयुक्त राष्ट्रे किंवा संयुक्त राष्ट्र संघटना, पूर्वीचं नाव, सुरुवातीचं नाव, स्थापनेचं नाव संयुक्त राष्ट्र संघटना उदयास आली. संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेप्रसंगी सुरुवातीला 50 सार्वभौम देश ज्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सनदेवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या, हे 50 देश सदस्य होते. विद्यमान स्थितीत म्हणजे वर्तमान काळात संयुक्त राष्ट्रांची सदस्य संख्या 193 वर गेलेली आहे. 50 वरून 193 वर सदस्य संख्या पोहोचलेली आहे. जगातले 193 सार्वभौम देश हे आज संयुक्त राष्ट्रांचे सभासद अर्थात सदस्य आहेत. संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे म्हणजे संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेची उद्दिष्टे, एकूण 8 उद्दिष्टे या ठिकाणी आहेत. आपण बघूया. पहिलं उद्दिष्ट जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करणे. दुसरं उद्दिष्ट
राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे. 3. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून सुरक्षा वृद्धिंगत करणे म्हणजे वाढविणे. नंबर 4. मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे. 5वं उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढविणे परस्पर सदस्य राष्ट्रांमध्ये. नंबर 6 उद्दिष्ट क्रमांक 6 सार्वभौम राष्ट्रांच्या राजनैतिक विशेषाधिकारांचा आदर करणे. प्रत्येक 193 पैकी प्रत्येक देश हा सार्वभौम आहे, त्याच्या सार्वभौमत्वाचा आदर करणे इतर राष्ट्रांनी. उद्दिष्ट क्रमांक 7 दुसऱ्या देशावर आक्रमण न करणे. नंबर 8 आंतरराष्ट्रीय कायद्यांचे व करारांचे पालन करणे. ही संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेची 8 उद्दिष्टे आहेत. संयुक्त राष्ट्रांची तत्वे. सर्व सभासद राष्ट्रे किंवा सर्व सदस्य संयुक्त राष्ट्रांचे सर्व सदस्य किंवा सभासद राष्ट्रांचा दर्जा हा सारखा असेल. अमेरिका जगातली महासत्ता आणि श्रीलंका एक छोटासा देश किंवा व्हिएतनाम छोटासा देश दोन्ही संयुक्त राष्ट्रांचे सदस्य आहेत. मग अमेरिका एक महासत्ता आहे म्हणून अमेरिकेला वेगळा दर्जा आणि श्रीलंकेसारख्या छोट्या देशाला खालचा दर्जा असं संयुक्त राष्ट्रांमध्ये होणार नाही. हे सर्वात महत्त्वाचं तत्व आहे. देश भौगोलिकदृष्ट्या छोटा असेल किंवा क्षेत्रफळाने तो मोठा असेल, तो श्रीमंत असेल वा गरीब असेल, तो विकसित असेल, विकसनशील असेल अथवा अविकसित असेल, संयुक्त राष्ट्रांचे सदस्य असलेल्या सर्व आजमितीला 193 देशांना समान दर्जा, हे सर्वात महत्त्वाचं तत्व अधोरेखित होतं या ठिकाणी. समानतेचं तत्व. नंबर 2 संयुक्त राष्ट्रांचे सदस्य असलेल्या राष्ट्रांमध्ये कोणताही भेदभाव नाही. नो एनी काइंड ऑफ डिस्क्रिमिनेशन अमंग द मेंबर कंट्रीज ऑफ युनाइटेड नेशन्स. भेदभाव नाही, नो डिस्क्रिमिनेशन, हे दुसरं तत्व. तत्व क्रमांक 3 संयुक्त राष्ट्रांची सभासद राष्ट्रे परस्परांच्या स्वातंत्र्य व भौगोलिक एकात्मतेचा आदर करतील. रिस्पेक्ट ऑफ others liberty or independence and geographic integrity, हे महत्त्वाचं आहे. आणि शेवटचं तत्व सर्व सभासद राष्ट्रे आपापले आंतरराष्ट्रीय वाद हे शांततेच्या व चर्चेच्या माध्यमातून किंवा मार्गाने सोडवतील किंवा सोडवितात. तर ही संयुक्त राष्ट्रांची 4 महत्त्वाची तत्वे आहेत ज्यावर आधारित ही संस्था आज जागतिक स्तरावरती युद्धस्थिती टाळून शांततेच्या आणि चर्चेच्या माध्यमातून जगातील अनेक देशांमधले तंटे सोडविण्याचं काम करीत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेमध्ये सुरुवातीला 6 या घटक शाखा होत्या, त्यापैकी आज 5 अस्तित्वात आहेत. सर्वात महत्त्वाची आमसभा. संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद देश 193 सभासद देश हे आमसभेचे सदस्य असतात. सुरक्षा परिषद ही संयुक्त राष्ट्रांचा आत्मा मानली जाते. आपण स्वतंत्रपणे त्याचा अभ्यास करणार आहोत पुढच्या भागामध्ये. त्यानंतर आर्थिक व सामाजिक विकास परिषद, आंतरराष्ट्रीय न्यायालय, विश्वस्त मंडळ आणि सचिवालय अशा या 6 घटक शाखा संयुक्त राष्ट्रांच्या स्ट्रक्चरमध्ये आहेत. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या वसाहती स्वतंत्र नव्हत्या किंवा स्वातंत्र्याच्या प्रक्रियेत होत्या, अविकसित होत्या,
त्यांच्या विकासाची जबाबदारी, तेथे लोकशाहीची प्रस्थापना करण्याची जबाबदारी ही संयुक्त राष्ट्रांच्या विश्वस्त मंडळावर होती. हे काम आता पूर्ण झालेलं असल्याने विश्वस्त मंडळ हे रद्द करण्यात आलेलं आहे किंवा ते संपुष्टात आलेलं आहे. त्यामुळे आता विद्यमान परिस्थितीमध्ये विश्वस्त मंडळ सोडून या 5 घटक शाखा संयुक्त राष्ट्रांच्या रचनेमध्ये समाविष्ट आहेत. आमसभा, सुरक्षा परिषद, आर्थिक व सामाजिक विकास परिषद, आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि सचिवालय. विश्वस्त मंडळ आता अस्तित्वात नाही. विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्रांच्या काही संलग्न संस्था आहेत, असोसिएटेड ऑर्गनायझेशन्स. त्यात सर्वात पहिली आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन्स. या संस्थेचं हेडक्वार्टर, मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा या शहरामध्ये आहे. त्यानंतर अन्न व शेती संघटना, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, ही दुसरी संयुक्त राष्ट्रांची दुसरी संलग्न संघटना आहे आणि या संघटनेचं मुख्यालय हे इटलीमध्ये रोम या ठिकाणी आहे. तिसरी संलग्न संघटना जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. सध्या कोविड-19च्या प्रादुर्भावामध्ये WHO बद्दल आपण सातत्याने बातम्यांमध्ये त्याचा उल्लेख ऐकतो आहे, कारण जे जागतिक स्तरावरती निर्देश जारी केले जातात ते WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं जारी केले जातात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संयुक्त राष्ट्रांच्या संलग्न संघटनेचं मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा या शहरामध्ये आहे. त्यानंतर जागतिक बँक अर्थात वर्ल्ड बँक या संघटनेचं मुख्यालय हे अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया DC, वॉशिंग्टन DC या शहरामध्ये आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ही एक महत्त्वाची संयुक्त राष्ट्रांची संलग्न संस्था आहे आणि तिचं देखील मुख्यालय वॉशिंग्टन DC अमेरिकेमध्ये आहे. संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी, त्याला युनिसेफ म्हणतात. युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड, युनिसेफ म्हणजे संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी, ही एक संलग्न संघटना आहे आणि या संस्थेचं मुख्यालय अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क शहरामध्ये आहे. आणि आणखी शेवटची संयुक्त राष्ट्रांची शेवटची संलग्न संस्था संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. आपण त्याला संक्षिप्त स्वरूपामध्ये युनेस्को म्हणून संबोधतो. युनेस्कोचं मुख्यालय युरोपमध्ये फ्रान्स या देशामध्ये पॅरिस शहरामध्ये आहे. तर अशा या संयुक्त राष्ट्रांच्या एकूण 1 2 3 4 5 6 आणि 7 संलग्न संस्था आहेत आणि त्यांचं देखील योगदान संयुक्त राष्ट्रांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे. आमसभेची वैशिष्ट्ये. संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद हे आमसभेचे सदस्य असतात. दुसरं वैशिष्ट्य, सर्व सदस्य राष्ट्रांचे स्थान व दर्जा समान असतो. हे तत्वामध्ये पण आपण बघितलेलं आहे, त्याचा रिफ्लेक्शन आमसभेमध्ये दिसतंय. प्रत्येक सदस्य राष्ट्राला एका मताचा अधिकार म्हणजे समान मताचं मूल्य समान आहे. देश मोठा असो छोटा असो, गरीब असो श्रीमंत असो, विकसित असो अविकसित असो अथवा विकसनशील असो, प्रत्येक सदस्य राष्ट्राच्या मताचं मूल्य समान आहे. प्रत्येकाला एका मताचा अधिकार. आमसभेतील निर्णय बहुमताने होतात आणि ते ठरावाच्या स्वरूपामध्ये असतात. त्याला कायद्याच्या परिभाषेत चौकटीत आणलं जात नाही, ते केवळ ठराव असतात आणि बहुमताने निर्णय घेतले जातात. आणि शेवटचं वैशिष्ट्य, महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचं आमसभा हे महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. कारण सर्वच्या सर्व 193 सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी आमसभेच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये
उपस्थित असतात. आमसभेचं दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा अधिवेशन हे सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान होत असते. आपण आमसभेची कार्ये समजून घेऊया. 4 महत्वाची कार्ये आमसभा पार पाडत असते. सुरक्षा परिषद, जो संयुक्त राष्ट्रांचा आत्मा मानला जातो, सिक्युरिटी काउन्सिल, या सुरक्षा परिषदेवर आमसभेद्वारे संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांमधून म्हणजे आमसभेच्या सदस्यांमधून अस्थायी सदस्य निवडून दिले जातात सुरक्षा परिषदेवर. त्यानंतर दुसरं कार्य, संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांची निवड आमसभेद्वारे केली जाते. तिसरं कार्य, संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड देखील आमसभेद्वारे केली जाते. आणि शेवटचं कार्य, संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अंदाजपत्रकाला मंजुरी आमसभा देते. ही आमसभेची प्रमुख 4 कामे अथवा 4 कार्ये आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या कामकाजामधील अधिकृत भाषा 6 अधिकृत भाषा आहेत. इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चिनी आणि अरबी. हिंदीला संयुक्त राष्ट्रांच्या कामकाजात अधिकृत भाषा म्हणून स्थान मिळालेलं नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्राच्या या 4थ्या प्रकरणाच्या पहिल्या भागावरील या व्हिडिओवर आधारित गृहपाठ आपल्याला पूर्ण करायचा आहे. प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा. 24 ऑक्टोबर हा दिवस जगभर टिंबटिंब म्हणून साजरा केला जातो. नंबर 2, 14 ऑगस्ट 1941 रोजी ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल व अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांच्यात टिंबटिंब करार झाला होता. नंबर 3, अमेरिकेतील टिंबटिंब येथे 50 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्र सनदेवर स्वाक्षऱ्या केल्या. 4, संयुक्त राष्ट्रांच्या सर्व टिंबटिंबचा दर्जा समान आहे. आणि शेवटचं विधान, संयुक्त राष्ट्रांच्या 6 घटक शाखांपैकी विद्यमान परिस्थितीत टिंबटिंब ही शाखा अस्तित्वात नाही. प्रश्न क्रमांक 2, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1, संयुक्त राष्ट्रांची कोणतीही 4 उद्दिष्टे लिहा. 2, संयुक्त राष्ट्रांच्या घटक शाखांची नावे लिहा. नंबर 3, आमसभेची वैशिष्ट्ये लिहा. आणि नंबर 4, आमसभेची कार्ये स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 3, संकल्पना चित्र पूर्ण करा. पहिलं संकल्पना चित्र, संयुक्त राष्ट्रांच्या संलग्न संस्था. आणि दुसरं संकल्पना चित्र, संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत भाषा. कोणत्याही 4 भाषा आपल्याला लिहावयाच्या आहेत. अशा रीतीने हा गृहपाठ आपण व्हिडिओ पॉज करून व्यवस्थितपणे लिहून घ्यावा. तो व्हिडिओच्या आणि पाठाच्या पाठ्यपुस्तकातील पाठाचं वाचन करून तो सोडवावा आणि शाळा भरल्यानंतर आपल्या शिक्षकांना हा गृहपाठ दाखवावा. धन्यवाद.